प्राधिकरणाच्या नावानं स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जातोय असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केलाय। या प्रकल्पाच्या उद्दिष्टांच्या आराखड्यामध्ये प्रदूषण, रोजगार, स्थानिकांना आर्थिक लाभ, त्यांचं जीवनमान उंचावणं यासाठी सरकारनं काही सूचना केल्या आहेत काय? या प्रकल्पामध्ये येणाऱ्या 70 ग्रामपंचायतींनी प्रकल्पासंदर्भात आक्षेप घेतले आहेत, त्याचा काही विचार केला आहे काय? या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या 15% रॉयल्टीमधून 5% रक्कम गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी वापरली पाहिजे। स्थानिकांना वाटलेले कंपनीचे सहभाग हे नो लॉक पिरियड असून ते लॉक इन पिरियडमध्ये कराव्यात, जेणेकरून त्याचा फायदा भविष्यकाळात स्थानिकांना होईल, अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी केली। राज्यामध्ये वेगवेगळी प्राधिकरणं तयार केली आहेत। नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक नवीन प्राधिकरण झालं, कोल्हापूरला एक प्राधिकरण झालं, महामंडळं आत्तापर्यंत 50-100 झाली असतील आणि आता प्राधिकरणाचा सपाटा आपण लावलाय। आपण एकूण राज्याच्या या व्यवस्थेत बघितलं तर मंत्रालयापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि जिल्हा परिषदेपर्यंत जी व्यवस्था आम्ही या राज्यात गेल्या 50-60 वर्षात स्वीकारली आहे, त्या व्यवस्थेवरचा आमचा विश्वास उडालाय। आता प्राधिकरणाच्या माध्यमातून असलेली व्यवस्था आम्ही खिळखिळी करणार आहोत का? जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी करणार आहोत का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला। की आज राज्यामध्ये अनेक गोष्टी घडत असताना वेगवेगळी प्राधिकरण आम्ही करा लागलेलो आहोत। आता नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक नवीन प्राधिकरण झालं, PMRDA झालं, कोल्हापूरला एक प्राधिकरण झालं। आपण एकूण राज्याच्या या सिस्टीममध्ये बघितलं तर महामंडळं आता 50-100 झाली असतील आतापर्यंत आणि आता प्राधिकरणाचा सपाटा आपण लावलेला। मग आमचा सरकार म्हणून आहे त्या सिस्टीमवरचा विश्वास उडालेला आहे का? की आहे ही सिस्टीम मंत्रालयापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि जिल्हा परिषदपर्यंत जी व्यवस्था आम्ही या राज्यामध्ये गेल्या 50-60 वर्षात स्वीकारलेली आहे, ती व्यवस्थेवरचा आमचा विश्वास उडालेला आहे आणि आता प्राधिकरणाच्या माध्यमातूनच भलं होऊ शकतं एखाद्या प्रकल्पाचं, एखाद्या जिल्ह्याचं, अशी एक धारणा साधारणपणे सभापती महोदय आता राज्यात व्हायला लागले। मग असलेली व्यवस्था आम्ही खिळखिळी करणार आहोत का? असलेल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार कमी करणार आहोत का? असलेल्या जिल्हा परिषदच्या CEOचे अधिकार आम्ही कमी करणार आहोत का? गडचिरोलीत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 937 हेक्टर जमीन जाणार आहे। 3 टप्प्यांमध्ये 500, 300 आणि 237 हेक्टर जमीन या मायनिंगसाठी दिली जाणार आहे। यामध्ये पर्यावरण विभागानं 26 नोव्हेंबर 2014 रोजी टर्म्स ऑफ रेफरन्सेस या प्रकल्पासाठी दिलेत। मात्र याचं पालन कशा पद्धतीनं करणार आहोत हे प्राधिकरणाच्या कुठल्याही ठिकाणी दिसत नाहीत। हा एक मोठा प्रकल्प आहे। 937 हेक्टर जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे। 3 टप्प्यामध्ये 500, 300 आणि 237 हेक्टर जमीन या मायनिंगसाठी दिली जाणार। यामध्ये एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटनं 26/11/24 रोजी टर्म्स ऑफ रेफरन्सेस या प्रकल्पासाठी दिले मंत्री महोदय। MPCBनं हिअरिंग घेतलं। टर्म्स ऑफ रेफरन्सेसचं पालन कशा पद्धतीनं करणार आहोत हे प्राधिकरणाच्या कुठल्या ह्याच्यात त्या ठिकाणी दिसत नाही। टर्म्स ऑफ रेफरन्सेस एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटनं देशाच्या ते क्लिअरन्स दिलेले आहेत, त्याचा कुठेही उल्लेख तिथं होत नाही। या प्रकल्पाच्या माध्यमातून संबंधित कंपनीला मिळणारा फायदा मोठा असल्यानं रस्ते, रेल्वे लाईनसारख्या पायाभूत सुविधांसाठी तसंच पर हेक्टरी 2500 झाडं लावण्यासाठी कंपनीनं स्वतः पुढाकार घेण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं।